Hi students, we have started the current electricity of physics part 2. In this particular chapter, we are going to see some today important concept of Wheatstone's meter bridge. Wheatstone's meter bridge नावाची एक concept आपण या ठिकाणी चेक आउट करणार आहोत. So what this meter bridge indicates? कशासाठी वापरायचा हा meter bridge? काय त्याचा यूज आहे ते आपल्याला सगळे या ठिकाणी शिकायचे आहे. हाऊ इट वर्क्स, कशा प्रकारे तो काम करतो, त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण शिकूयात लक्षात दिस मीटर ब्रिज करस्पॉन्ड्स टू द काय सांगा रेजिस्टन्स. रेजिस्टर जे असतात मटेरियलचे अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी या मीटर ब्रिजचा उपयोग केलेला आहे. राईट आहे. व्हीटस्टोन हा जो काय सायंटिस्ट होता त्याने हा कशासाठी डेव्हलप केला? टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स. म्हणजे एखादा रेजिस्टर तुमच्याकडे आहे आणि त्याचा रेजिस्टन्स तुम्हाला माहिती नाहीये. यू हॅव टू फाइंड आउट द काय सांगा रेजिस्टन्स ऑफ दॅट रेजिस्टर. त्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे. हाऊ मच ओम इट इज. राईट, किती ओमचा रेजिस्टर आहे तर तो तुम्हाला शोधायचा असेल तर वी कॅन यूज द व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. हा मीटर ब्रिज आपण वापरू शकतो. लक्षात आले सर्वांच्या? दिस मीटर ब्रिज इज यूज टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर. एखाद्या रेजिस्टरचा तुम्हाला रेजिस्टन्स माहिती नसेल आणि तो तुम्हाला फाइंड आउट करायचा. तुमच्याकडे रेजिस्टर आहे आणि यू डोंट नो व्हॉट इज द काय सांगा रेजिस्टन्स, हाऊ मच ओम इट इज, किती ओम रेजिस्टन्स याचा हे जर तुम्हाला माहित नसेल तर यू कॅन फाइंड आउट द काय सांगा रेजिस्टन्स ऑफ दॅट अननोन रेजिस्टर. आता रेजिस्टन्सेस जे असतात मटेरियलचे ते रेजिस्टन्सेस सगळ्या प्राण्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अगदी फ्यू मिली ओम्स पासून तर थाउजंड्स ऑफ काय सांगा मेगा ओम्स पर्यंत. आलंय लक्षात? फ्यू मिली ओम्स पासून तर थाउजंड्स ऑफ मेगा ओम्स पर्यंत. मेगा ओम लक्षात घ्या. एवढी मोठी रेंज रेजिस्टन्स लक्षात घ्या. रेजिस्टन्स इन द मार्केट हॅव द रेजिस्टन्स फ्रॉम फ्यू मिली ओम टू द काय सांगा थाउजंड्स ऑफ मेगा ओम. इतके मोठे इतकी भयंकर रेंज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता आपल्याला काय करतं लक्ष द्या. एवढी मोठी जर रेंज असेल रेजिस्टन्सची, बरोबर ठीक आहे. हे जे रेजिस्टर्स असतात हे रेजिस्टर आपण काय करतो डिवाइड करतो वेगवेगळ्या रेंजमध्ये. हे रेजिस्टर आपण काय करतो सांगा वेगवेगळ्या रेंजमध्ये डिवाइड करतो. रेजिस्टन्स कशावर डिपेंड असतो मटेरियलचा? मटेरियलचा रेजिस्टन्स हा त्याच्या टेम्परेचरवर डिपेंड असतो, त्याच्या ह्युमिडिटीवर डिपेंड असतो, त्याच्या स्ट्रेनवर डिपेंड असतो, डिस्प्लेसमेंट, लिक्विड लेवल असे जे फॅक्टर्स असतात दे कॅन काय सांगा मेक द इफेक्ट ऑन द रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. एखाद्या मटेरियलच्या रेजिस्टन्सवर परिणाम करतात पालक. रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर डिपेंड्स अपॉन किंवा रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल डिपेंड्स अपॉन इट्स टेम्परेचर, इट्स डिस्प्लेसमेंट, इट्स स्ट्रेन, इट्स लिक्विड लेवल, ह्युमिडिटी या सगळ्या फॅक्टर्सवर काय असतात सांगा रेजिस्टन्सेस डिपेंड असतात. त्यामुळे रेजिस्टन्सची खूप मोठी लेवल आहे लक्षात द्या. फ्यू मिली ओम पासून तर मी तुम्हाला सांगितलं थाउजंड्स ऑफ काय सांगा मेगा ओम्स पर्यंत काय असतात रेजिस्टन्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा एवढे रेजिस्टन्स असणारे मटेरियल्स आहेत. हे लक्षात घ्या. मग आता अशा प्रकारचे रेजिस्टन्स जे असतात मग हे जे व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज नावाचा जो काय कन्सेप्ट आहे लक्षात द्या. या ठिकाणी त्याची काय केले सांगा डायग्राम त्या ठिकाणी काढले. हा व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज काय करतो तर हंड्रेड्स ऑफ काय सांगा ओम्स किंवा टेन्स ऑफ ओम्स पासून तर हंड्रेड्स ऑफ ओम्स पर्यंतचे काय करतो सांगा रेजिस्टन्स मोजू शकतो. लक्षात घ्या. परत एकदा ऐका. दिस व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज कॅन मेजर द अननोन रेजिस्टन्स. हा काय करू शकतो तुम्हाला तर अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी याचं डेव्हलपमेंट केले की नाही. मग टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स मग हा व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज कॅन डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स फ्रॉम टेन्स ऑफ ओम्स टू द काय सांगा हंड्रेड्स ऑफ ओम्स. टेन्स ऑफ ओम्स पासून तर काय सांगा हंड्रेड्स ऑफ ओम्स पर्यंत जर रेंजचा जर एखादा रेजिस्टर असेल तर त्याचा रेजिस्टन्स किती आहे ते त्या ठिकाणी व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज आपल्याला सांगू शकतो. लक्षात घ्या काय सांगितलं मी. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज इज यूज टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज is used to find the unknown resistance from tens of काय सांगा ओम टू द हंड्रेड्स ऑफ ओम. या रेंज मधले जे काही रेजिस्टन्स असतात अशा प्रकार जर अननोन रेजिस्टन्स तुमच्याकडे असेल तर त्याचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी तुम्ही व्हीटस्टोन्सच्या मीटर ब्रिजचा उपयोग करू शकता. लक्षात कन्सेप्ट काय सांगितले मी. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज कशासाठी वापरायचा टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स ऑफ टेन्स ऑफ काय सांगा ओम टू द हंड्रेड्स ऑफ ओम्स. बरोबर ठीक आहे. या रेंज मधला जर अननोन रेजिस्टन्स तुमच्याकडे असेल यू कॅन मेजर द काय सांगा इट्स रेजिस्टन्स युजिंग दिस व्हीटस्टोन मीटर ब्रिज. चला हा आणखी कशासाठी वापरला जातो. दिस व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज इज ऑल्सो यूज टू काय सांगा फॉर कॅलिब्रेटिंग द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स लाईक व्होल्टमीटर, एमीटर. सगळ्यांना व्होल्टमीटर माहिती आहे. पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटर वापरतो. बरोबर ठीक आहे. करंट मोजण्यासाठी आपण एमीटर वापरतो. ते जे व्होल्टमीटर आणि एमीटर सारखे जे इन्स्ट्रुमेंट असतात अशा प्रकारचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जी आहे ती कॅलिब्रेट करण्यासाठी
त्यांची रेंज ठरवण्यासाठी, बरोबर ठीक आहे, ती कॅलिब्रेट करण्यासाठी सुद्धा व्हिस्टोन्सच्या मीटर ब्रिजचा उपयोग केला जातो. नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं. व्हिस्टोन्स मीटर ब्रिज जसा अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी वापरला जातो, अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी वापरला जातो, तसाच तो ॲमीटर किंवा व्होल्टमीटर साठी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे असतात ती कॅलिब्रेट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. आपण याचं प्रिन्सिपल पाहिल्यानंतर त्याचे युजेस पाहणारच आहोत ह्या चॅप्टरमध्ये, राईट. हे लक्षात घ्या, त्यामुळे त्याची काही अडचण नाही. पहिलं प्रिन्सिपल लक्षात घ्या, व्हॉट इज व्हिस्टोन्स मीटर ब्रिज ते पहिले शिकणार आहोत आता आपण, राईट. ठीक आहे, मी तुला काय सांगितलं बघा, युजेस सांगितले व्हिस्टोन्स मीटर ब्रिजचे. टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स फ्रॉम टेन्स ऑफ ओम टू द काय हंड्रेड्स ऑफ ओम, राईट. या रेंज मधले जे काही अननोन रेजिस्टन्स असतात ते मोजण्यासाठी तुम्हाला व्हिस्टोन्स मीटर ब्रिजचा उपयोग होईल. आणि सेकंड थिंग काय सांगितली मी, इट इज ऑल्सो यूज टू कॅलिब्रेट द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट लाईक व्होल्टमीटर आणि ॲमीटर. व्होल्टमीटर आणि ॲमीटर सारखे जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना कॅलिब्रेट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो, हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलं, राईट. ठीक आहे, चला ह्या दोन गोष्टी मी त्या ठिकाणी सांगितल्या. आता व्हिस्टोन मीटर ब्रिज जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, नेमका कसा बनवलाय तो पहा. या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. पहा काय केलंय मी, पहा 4 रेजिस्टर्स किंवा 4 रेजिस्टन्सेस म्हणून P Q R and काय सांगा S. पहा 4 रेजिस्टन्सेस P Q R S, राईट. ठीक आहे, दे आर काय सांगा अरेंज्ड इन क्वाड्रिलॅटरल मॅनर. पहा लक्ष द्या, दे आर काय सांगा अरेंज्ड ॲट द काय सांगा 4 साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. पहा क्वाड्रिलॅटरल शेप मध्ये त्यांना काय केलेले सांगा अरेंज केलेले आहे, बरोबर. ठीक आहे, पहा लक्ष द्या, P Q R and काय सांगा S, these are the 4 resistances, right, which are arranged in the काय सांगा quadrilateral shape. क्वाड्रिलॅटरल शेप मध्ये ते काय केले सांगा अरेंज केलेले आहेत, राईट. ठीक आहे, आता पहा लक्ष द्या, क्वाड्रिलॅटरल शेपचं नाव मी घेतलं एबीसीडी. एबीसीडी या क्वाड्रिलॅटरलचे 4 जे साइड्स असतात त्या साइड्सवर मी P Q R S नावाचे 4 रेजिस्टन्सेस काय केले सांगा अरेंज केले. कसं बनवायचे व्हिस्टोन्स मीटर ब्रिज कळलं सर्वांना. 4 रेजिस्टन्सेस P Q R S आर अरेंज्ड अलोंग द 4 साइड्स ऑफ काय सांगा क्वाड्रिलॅटरल से एबीसीडी. एबीसीडी नावाच्या क्वाड्रिलॅटरलच्या 4 बाजूंवर मी 4 रेजिस्टन्सेस जॉइन केलेले आहेत. तर सर्वांना द 2 एंड्स A and C, हे जे काय 2 एंड्स A and C, इन बिटवीन दिस 2 एंड्स द बॅटरी दॅट इज द सोर्स दॅट इज द EMF इज काय सांगा अरेंज फॉर अटॅच, बरोबर. ठीक आहे, त्या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे पालकसाठी, हॅव्हिंग द EMF एप्सिलॉन किंवा आपण ई म्हणूया त्याला, राईट. ठीक आहे, त्या एप्सिलॉन एवढा EMF ची बॅटरी त्या ठिकाणी काय केलेली आहे सांगा जोडलेली आहे. लक्षात आलं सर्वांच्या. बिटवीन द काय सांगा 2 टर्मिनल्स A and C ऑफ द क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. त्या एबीसीडी नावाच्या क्वाड्रिलॅटरच्या 2 टोकांमध्ये कोणत्या A आणि C त्यांच्या दरम्यान काय जोडलेले आहे सांगा बॅटरी जोडलेली आहे, हॅव्हिंग द सोर्स इज जॉईन. लक्षात. ठीक आहे, सोर्स ऑफ एनर्जी जॉईन केला, त्याचा EMF किती आहे सांगा एप्सिलॉन एवढा घेतलेला आहे. विथ द काय सांगा की या ठिकाणी मी की सुद्धा घेतलेली आहे, लक्षात घ्या. लक्षात. ठीक आहे, नाव इन बिटवीन द 2 टर्मिनल्स B and D, B आणि D नावाचे जे 2 टर्मिनल्स आहेत त्यांच्यामध्ये मी एक गॅल्व्हनोमीटर जोडलाय, हॅव्हिंग द रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स कॅपिटल G. कॅपिटल G हा काय सांगा गॅल्व्हनोमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, लक्षात घ्या. कॅपिटल G इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ काय सांगा गॅल्व्हनोमीटर. कळलं सर्वांना. अशा प्रकारचं मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. परत एकदा कन्स्ट्रक्शन 4 रेजिस्टन्सेस P Q R S are arranged along the 4 sides of quadrilateral ABCD. पहा P Q R S 4 रेजिस्टन्सेस हे काय केले एबीसीडी नावाच्या एका क्वाड्रिलॅटरलच्या 4 साइड्सवर अरेंज केलेले आहेत, लक्षात घ्या. आर अरेंज्ड अलोंग द 4 साइड्स ऑफ काय सांगा क्वाड्रिलॅटरल. हे लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, का P Q R S. देन द 2 टर्मिनल्स A and C ऑफ द क्वाड्रिलॅटरल, त्या क्वाड्रिलॅटरचे 2 टर्मिनल जे A आणि C, बरोबर. ठीक आहे, इन बिटवीन दिस 2 टर्मिनल्स बॅटरी इज अटॅच. त्याच्यामध्ये काय जोडली सांगा बॅटरी कनेक्ट केलेली आहे, लक्षात. हॅव्हिंग द EMF एप्सिलॉन, त्या बॅटरीचा EMF किती घेतलाय मी एप्सिलॉन एवढा EMF त्या ठिकाणी मी घेतलेला आहे, लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, नीट लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे, अशा पद्धतीने मी एप्सिलॉन इज EMF ऑब्जेक्ट काय सांगा बॅटरी हॅव्हिंग द की सुद्धा घेतलेली त्याला, लक्षात घ्या. नंतर काय इन बिटवीन द 2 टर्मिनल्स B आणि D, आणि या B आणि D च्या दरम्यान काय जोडले पहा लक्षात. दिस काय सांगा गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे मी, कुठेच. आता गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय करंट मोजण्यासाठी जे काही नाजूक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, राईट. ठीक आहे, त्याला गॅल्व्हनोमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. ठीक आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते. तर ते गॅल्व्हनोमीटर मी त्या ठिकाणी छोटासा जोडलेला आहे. आणि हे गॅल्व्हनोमीटर जो आहे लक्षात त्याचा इंटरनल रेजिस्टन्स काय सांगा कॅपिटल G. थोडक्यात लक्षात आलं, या रेजिस्टरचा रेजिस्टन्स P ओम आहे, याचा रेजिस्टन्स Q ओम इतका आहे, याचा रेजिस्टन्स R ओम, याचा रेजिस्टन्स S ओम, आणि ह्याचा रेजिस्टन्स हे जे इन्स्ट्रुमेंट मी मोजलंय सॉरी या ठिकाणी कनेक्ट केलंय त्याचा रेजिस्टन्स आहे G ओम, लक्षात घ्या सर्वांनी. आता करंटच्या बाबतीत बोलूयात. पहा लेट I बी द करंट फ्लोइंग फ्रॉम द काय सांगा बॅटरी. बॅटरीतून किती करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली काय वेन की इज काय सांगा क्लोज. की क्लोज केल्यानंतर I इज काय सांगा करंट फ्लोइंग थ्रू द बॅटरी. करंट किती सुरू झाला बॅटरीमधून फ्लो व्हायला I इज द करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. नाउ दिस करंट गोज हियर अँड स्प्लिटेड इनटू द काय सांगा 2 ब्रांचेस. हा जो I करंट आहे तो इथे गेला आणि 2 ब्रांचेस मध्ये स्प्लिट झाला. सम ऑफ द पार्ट ऑफ द करंट गोज टू B आणि सम ऑफ द पार्ट्स गोज टू द काय सांगा D. त्यातला काही भाग इकडे गेला, काही भाग काय सांगा इकडे गेला. म्हणजे द करंट I इज स्प्लिटेड इन I1 अँड काय सांगा I2.
करंट जो आय होता ना तो I1 आणि I2 मध्ये स्प्लिट झाला पहा लक्षात घ्या. त्यातला काही भाग इकडे गेला काही भाग इकडे गेला करंटचा. लक्षात आलं सर्वांच्या? म्हणजे I1 + I2 = I नीट लक्षात घ्या किंवा I = I1 + I2. पहा I1 नावाचा करंट या ठिकाणी गेला पहा लक्षात. I1 किती करंट गेला? I1 इज द काय सांगा करंट फ्लोइंग थ्रू द ब्रँच AB and I2 is the current flowing through the branch काय सांगा AD. आलं लक्षात? म्हणजे ना करंट अक्रॉस द रेजिस्टर S is I2 and current across the resistor P is काय सांगा I1. P च्या अक्रॉस I1 एवढा करंट आहे आणि S च्या अक्रॉस किती आहे सांगा I2. आता आउट ऑफ दिस I1 करंट इकडे किती करंट चाललाय? I1 करंट चाललाय राईट. ठीक आहे. I1 आउट ऑफ दिस I1 सम करंट गोज टू द काय सांगा गॅलनोमीटर टू पॉइंट D. काही करंट जो कोणत्या टोकाला गेला सांगा D पॉइंट कडे गेलाय. कुठून गेलाय? टू द गॅलनोमीटर. त्यामुळे हा जो I करंट आहे ना इट इज अगेन स्प्लिटेड हियर ॲट पॉइंट काय सांगा B. त्या B नावाच्या पॉइंटला परत स्प्लिट झाला तो. बरोबर ठीक आहे. पहा दिस करंट I1 अगेन स्प्लिटेड ॲट काय सांगा पॉइंट B. तो B नावाच्या पॉइंटला परत काय झाला सांगा स्प्लिट झाला. इथे लक्षात ठीक आहे. आणि B नावाच्या पॉइंटला स्प्लिट झाला म्हणजे काय झालं नेमकं? त्याचे दोन पार्ट झाले. सम ऑफ द पार्ट गोज टू द काय सांगा गॅलनोमीटर टुवर्ड्स पॉइंट D. त्यातला काही भाग जो आहे तो कुठे गेला सांगा D कडे गेला. पहा किती करंट आला होता? I1 करंट आला होता. त्यातला काही भाग किती गेला खाली? Ig. गॅलनोमीटर मधून जाणाऱ्या करंटला मी काय नोटेशन वापरले? Ig. मग इकडे किती राहिला? I1 पैकी Ig इकडे गेला तर I1 - Ig इकडे गेला. म्हणजे करंट अक्रॉस द रेजिस्टर Q किती आहे सांगा I1 - Ig. Q च्या अक्रॉस किती करंट आहे? I1 - Ig. तर सर्वांना करंट अक्रॉस द रेजिस्टर काय सांगा Q इज I1 - Ig and current passing through the गॅलनोमीटर इज काय सांगा Ig. गॅलनोमीटरमधून किती करंट चाललाय? Ig एवढा करंट चाललाय. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. चला आता जाऊया पुढे. चला इकडल्या बाजूला या ब्रँचच्या बाजूला किती करंट चाललाय इकडं? I2 इज द करंट पासिंग अक्रॉस द रेजिस्टर S. पहा S नावाच्या रेजिस्टरच्या अक्रॉस किती करंट आहे सांगा I2. हा जो I2 नावाचा करंट चाललाय पहा लक्षात द्या. तो इकडे गेल्यानंतर पहा लक्षात हा I2 जो Ig इकडनं आलेला आहे पहा. हिअर इट इज काय सांगा Ig. मग दिस Ig and this I2 Ig प्लस काय सांगा I2 comes here and they goes to the point काय सांगा C. तर अशा प्रकारे I2 प्लस Ig. इथं आला I1 - Ig. कारण इकडनं I1 आला होता त्यातला Ig इकडे गेल्यामुळं इकडे किती राहिला? I1 - Ig राहिला. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर किती आला सांगा I2 प्लस Ig. तर अशा पद्धतीने एवढी ब्रँच मधला करंट जो आहे तो मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. तर सर्वांना ठीक आहे. टोटल करंट किती फ्लो झालाय सर्किट मधून I इथे गेल्यानंतर तो स्प्लिट झाला I1 आणि I2. I1 गोज हियर या ठिकाणी त्यातला Ig थ्रू गॅलनोमीटर पॉइंट D कडे चाललाय. त्यामुळे इथे किती राहिला I1 - Ig. कारण I पैकी I1 Ig कॅन्सल झाला I1 - Ig. आणि इकडे पहा I2 इकडे झाला आणि Ig आणि I1 गेट्स सॉरी I2 आणि Ig गेट्स ऍडेड आणि हिअर इट इज काय सांगा I2 प्लस Ig. अशा प्रकारचा करंट आणि मग परत एकदा हा करंट आणि हा करंट इथे परत कंबाईन झाले परत I करंट त्या ठिकाणी फ्लो व्हायला सुरुवात झाली. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा करंट फ्लोइंग थ्रू ईच ब्रँच. ठीक आहे. प्रत्येक ब्रँच मधून किती करंट चालले ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. आता आफ्टर दॅट दिस इज ऑल अबाउट द कन्स्ट्रक्शन. हे सगळं झालं. मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणलं काय घेतलं तर 4 PQRS नावाचे रेजिस्टन्सेस घेतले. कुठे ठेवले ते आर प्लेस्ड अलोंग द काय सांगा साइड्स ऑफ क्वाड्रॅटिकल ABCD. पॉइंट्स A and C आर जॉइंट बिटवीन द काय सांगा टर्मिनल्स ऑफ बॅटरीच्या टर्मिनल मध्ये जोडले. की ठेवली त्याला एक आणि B आणि D च्या दरम्यान मध्ये गॅलनोमीटर जोडले. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता त्याचं जे काही प्रिन्सिपल आहे ते कसं काम करतं लक्ष द्या. हाऊ दिस रेजिस्टर्स मीटर इज यूज टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. त्यासाठी तो वापरायचा तो आपल्याला चेकआउट करायचा. पहा आता काय केलं पहा वेन कीज काय सांगा क्लोज त्यावेळेला काय सम करंट Ig इज पासिंग होतं काय सांगा ब्रँच BD नावाच्या ब्रँच मधून किंवा थ्रू द गॅलनोमीटर G द काय सांगा Ig इज द करंट फ्लो. किती करंट फ्लो होते सांगा Ig करंट फ्लो होतोय. नाउ द व्हॅल्यूज ऑफ P Q R and S. पहा P Q R S चा व्हॅल्यू असे अरेंज करा. द व्हॅल्यूज ऑफ P Q R S आर सो अरेंज्ड दॅट अशा रीतीने अरेंज केलं की वी गेट द स्पेशल केस. एक स्पेशल केस आपल्याला मिळणार आहे आणि त्या स्पेशल केसचा उपयोग आपण करणार आहे. पहा लक्षात द्या. मग आता मी या ठिकाणी लिहिलंय ॲट अ पर्टिक्युलर स्पेशल केस. पहा लक्षात द्या ॲट अ पर्टिक्युलर स्पेशल केस. पहा एका स्पेशल केस मध्ये काय होणार पहा लक्षात द्या Ig इक्वल टू काय सांगा 0. पहा पण हे कधी होईल P Q R आणि S यांचे रेजिस्टन्सेस असे अरेंज करायचे राईट. ठीक आहे. असे व्हॅल्यूज त्यांचे निवडायचे की जेणेकरून Ig बिकम्स काय सांगा 0. पहा मी कधी स्पेशल केस मिळणार नीट लक्षात घ्या. If we arrange the values of P, Q, R and S in such a way that we get the special case so that the current flowing through the gallnometer is 0. गॅलनोमीटर मधून 0 करंट होईल. मी इथे 0 डिफ्लेक्शन दिसते तुम्हाला. लक्षात घ्या इथून 0 करंट जाण्यासाठी P, Q, R, S च्या किमती आपण सुटेबल व्हॅल्यूज निवडल्या समजा गृहीत धरा राईट. ठीक आहे. मग फॉर द पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ काय सांगा P, Q, R, S the value of काय सांगा करंट flowing through the gallnometer that is from B to the D becomes
0 हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. ती स्पेशल केसचा उपयोग जर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला काय होणार आहे पहा लक्षात घ्या. वी विल गेट काय सांगा सम कंडिशन और क्रायटेरिया ऑफ द युजिंग ऑफ द वेस्टर्स मीटर ब्रिज राईट. ठीक आहे, तो आपल्याला मिळणार आहे. या स्पेशल केसवर आपल्याला वर्किंग करायचं आहे. कुठल्या स्पेशल केसवर? I is equal to 0 कधी मिळणार हे तुम्हाला सांगितलं. इफ वी अरेंज द व्हॅल्यूज ऑफ PQ and RS, PQ RS च्या व्हॅल्यू जर आपण स्पेशली अरेंज केल्या तर ती स्पेशल केस मिळू शकते. मग आता त्या ह्या केसवर आपल्याला काम करायचं नीट लक्षात ठेवा. म्हणून मी ती केसकडे जाण्यापूर्वी वी आर गोइंग टू सी द काय सांगा किर्चॉफ्स लॉ. मी किर्चॉफ्स लॉ करणार आहे आणि मग ती स्पेशल केस मी त्या ठिकाणी अप्लाय करणार आहे पहा लक्षात घ्या. तर मी काय करतो पहिला ते किर्चॉफ्स लॉ ह्याच्यावर वापरतो पहा. देयर आर टू लूप्स, थ्री लूप्स ऍक्च्युअली मी ह्या लूप्सवर वापरतो पहा लक्षात घ्या आणि नंतर ह्या लूप्सवर वापरतो पहा लक्षात. आय एम गोइंग टू यूज काय सांगा स्पेशल केस फॉर ठीक आहे. बट बिफोर युजिंग द स्पेशल केस आय एम गोइंग टू यूज द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. मी ह्या लूपवर वापरतो पहा लक्षात. पण चला सर्वांनी लक्ष द्या. फॉर एक आता लूप पहिल्या लूपचं नाव मी घेतो A B D आणि काय सांगा A बाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पहा या लॉ याच्यावर आपण किर्चॉफचा व्होल्टेज लॉ वापरूया पहा लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात द्या. पहिलं लूप मी या ठिकाणी घेतले. चला पहा त्याच्यामध्ये काय काय हा जो काय रेजिस्टर आहे किती रेजिस्टर आहे P आणि करंट किती चाललाय त्याचा I1 आणि P व्होल्टेज किती आहे I1 P कळतं सर्वांना. कारण करंट इनटू रेजिस्टन्स इक्वल टू V असतो. V इक्वल टू IR. व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स किती आहे I1 P. लक्ष द्या I1 काय सांगा P. नीट लक्षात घ्या सर्वांनी I1 P. आता मी जे काल तुम्हाला साइन सांगितलं होते ते पहा लक्षात द्या I1 P. आता जर करंट इज फ्लोइंग इन द सेम डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग ऑफ लूप, लूपच्या दिशेने जर करंट फ्लो होत असेल पहा लूप ह्या दिशेने चाललंय असं आणि करंट पण त्या दिशेने चालला. जर करंट आणि लूपचं ट्रेसिंग जर सेम डायरेक्शनने असेल तर आपण पोटेन्शियल डिफरन्स मायनस घेत असतो राईट. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता इथं चला. आता मला सांगा करंट इज फ्लोइंग, करंट आणि लूपचं डायरेक्शन सेम आहे पहा. लूप पण असं चाललंय करंट पण असं चाललंय. इथं याचा रेजिस्टन्स किती आहे G आणि करंट किती चाललाय IG. IG इंटू G हा पोटेन्शियल डिफरन्स आला. कारण का R इंटू काय सांगा I इंटू R हा रेजिस्टन्स आहे, हा काय करंट आहे. IR च्या प्रॉडक्टला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. मग IG इंटू G हा झाला पोटेन्शियल डिफरन्स कुठं गॅलव्हॅनोमीटरच्या अक्रॉस. आणि मला सांगा करंट आहे काय सांगा ट्रेसिंग ऑफ लूप इज सेम डायरेक्शन म्हणून तो सुद्धा मायनस घ्यावा लागेल. मायनस IG इंटू काय सांगा कॅपिटल G. चला इकडे चला. आता ह्याच्या अक्रॉस किती करंट चाललाय I2 आणि रेजिस्टन्स किती S. याचा पोटेन्शियल डिफरन्स आला I2S. किती आला I2S. आता मात्र करंट चाललाय इकडं आणि लूपचं ट्रेसिंग चाललंय इकडं म्हणजे अपोजिट असेल तर मात्र प्लस घ्यावं लागतं लक्षात घ्या. मग I2 इंटू S पोटेन्शियल डिफरन्स I2S आहे तो प्लस घेणार आहे आपण. मग प्लस काय सांगा I2S इक्वल टू 0. नीट लक्षात घ्या. इफ द ट्रेसिंग ऑफ लूप and the current has same direction of tracing of loop and the current are in the same direction, then potential difference is taken negative. इथं निगेटिव्ह आला, इथं सुद्धा काय आलं डायरेक्शन ऑफ करंट आणि लूपचं ट्रेसिंग सेम निगेटिव्ह. पण इथं मात्र काय आलं करंट इकडे चाललाय लूप तिकडे चाललाय पहा लक्षात. लूपचं डायरेक्शन या दिशेने आणि करंटचं डायरेक्शन या दिशेने आहे. इफ द करंट अँड ट्रेसिंग ऑफ लूप इज अपोजिट डायरेक्शन देन द काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन पॉझिटिव्ह. आलं लक्षात. ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीचं एक नेचर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. याला आपण इक्वेशन नंबर काय करूया सांगा 1 असं म्हणूयात लक्षात घ्या. राईट, दिस इज इक्वेशन नंबर काय सांगा 1. लीट लक्षात ठेवा. आता पहा 2 फॉर लूप. आता दुसरं लूप बी घेणार आहे पहा हे BCDB बाजूच्या इकडलं लूप लक्षात घ्या. किंवा मी असं घेतो BDC राईट. ठीक आहे, कसंही घेऊ शकता तुम्ही चालेल. पण नाव द्यायला मी लागलं तर असं घेईन त्याचं काय अडचण नाही. कसंही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण असं घेऊयात पहा लक्ष द्या. ठीक आहे BCDB पहा दुसरं लूप मी या ठिकाणी घेतलंय BCD आणि काय सांगा B. परत एकदा बाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बाय किर्चॉफ्स काय सांगा व्होल्टेज लॉ त्या ठिकाणी मला वापरायचे परत एकदा लक्षात घ्या. वापरा नीट लक्ष द्या बरं का. कालचे जे साइनचे रूल आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला किर्चॉफ्स लॉ वापरता येणार नाही. किर्चॉफ्स लॉ वापरायचं म्हणजे की साइन रूल फार 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 इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. चला मी जातो किर्चॉफ्स लॉ ला. सर्वांनी लक्ष द्या. आपण काय करूया पहिले ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस पीडी किती आहे पाहूया. किती करंट चाललाय त्याच्यातून I1 IG एवढा करंट चाललाय. त्याचा रेजिस्टन्स किती आहे Q. मी करंट इनटू काय सांगा रेजिस्टन्स इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती आला हे पहा एवढा आला लक्षात घ्या. I1 IG इनटू काय सांगा Q. करंट इनटू रेजिस्टन्स कळालं सर. रेजिस्टन्स Q ओहमचा आहे आणि एवढा करंट चाललाय त्यातून. माझा प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा तर मायनस घ्यावा लागेल. का माहितीये का करंट अँड काय सांगा लूपचं डायरेक्शन कसं आलं सांगा सेम आलं. इफ द करंट अँड डायरेक्शन ऑफ लूप इज सेम
देन द पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन काय सांगा निगेटिव्ह. तो कसा घ्यायचा असतो निगेटिव्ह घ्यायचा असतो. कळलं सर्वांना. चला इथे झालं. आता मला सांगा या ठिकाणी पहा या ठिकाणी करंट किती चालला आहे I2 प्लस IG रेजिस्टन्स किती आहे R. मग पोटेन्शियल डिफरन्स किती आला I2 प्लस IG इंटू काय सांगा बरं R एवढा पोटेन्शियल डिफरन्स एवढा आला. आता प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा तर पहा लूपचं डायरेक्शन असं आहे. पहा लूप इज इन दिस वे ट्रेस. लूप कसं ट्रेस केले आपण असं करंट इज फ्लोइंग इन दिस वे. मी करंट आणि लूप आर इन द ऑपोजिट डायरेक्शन आणि ऑपोजिट असेल तर प्लस घ्यायचा असतो. करंट अँड ट्रेसिंग ऑफ लूप इज इन द ऑपोजिट डायरेक्शन देन वी टेक द पोटेन्शियल डिफरन्स प्लस. राईट ठीक आहे प्लस घेतो आणि चला इथं चला. आता मला सांगा इथं काय दिसलं तुम्हाला लूप इज ट्रेस इन दिस वे. लूप या दिशेने चाललंय करंट या दिशेने चाललंय. मी लूप आणि काय सांगा करंट आर इन द ऑपोजिट डायरेक्शन. मग लूप आणि करंट जर ऑपोजिट डायरेक्शन असेल तर प्लस घ्यायचं परत एकदा. मी IG इंटू काय सांगा G. लक्ष द्या ह्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे IG इंटू काय सांगा G इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर काय सांगा 2. हे इक्वेशन नंबर 2 आलं. लक्षात आलं. युजिंग दिस टू इक्वेशन्स वी कॅन फाइंड आउट द करंट फ्लोइंग थ्रू एनी ब्रांच ऑफ द व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. व्हीटस्टोनच्या मीटर ब्रिज मध्ये काल जे मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलं होतं तुम्हाला हे लक्षात ठेवा. यस्टरडे मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं होतं करंट कसा काढायचा प्रत्येक लूप मधला. तर आपण ह्या दोन एक्सपेरिमेंटचा या दोन इक्वेशनचा उपयोग करून PQRS ची व्हॅल्यू त्यामध्ये टाकून आपण कुठल्या ब्रांच मध्ये किती करंट चाललंय हे फाइंड आउट करू शकतो. येते लक्षात ठीक आहे. चला आता जाऊया पुढे आपण या दोन इक्वेशनचा आपण सॉल्व्ह करून सायमल्टेनियस सिम्प्लिफाय करून जर आपल्याला इथं किती करंट चाललाय इथे किती करंट चाललाय इथे किती करंट चालू आहे I2 प्लस I ची व्हॅल्यू किती आहे IG ची व्हॅल्यू किती आहे त्या सगळ्या फाइंड आउट करता येतात. इफ वी सॉल्व्ह द काय सांगा दिस टू इक्वेशन्स बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ PQ R and S. PQ R S ची व्हॅल्यू टाकून आपण ते सॉल्व्ह करू शकतो. बट इट इज नॉट पार्ट ऑफ थेअरी. आपल्या थेअरीचा पार्ट नाही. आपण आपल्या थेअरीकडे जाऊया परत एकदा. लक्ष द्या. आता पहा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा फॉर अ स्पेशल केस बरोबर काय सांगा स्पेशल केस दॅट इज IG इक्वल टू काय सांगा 0. आता मी काय केलं पहा PQRS चे व्हॅल्यू असे ऍडजस्ट केल्या. PQRS चे व्हॅल्यू काय केल्या सांगा अशा रीतीने ऍडजस्ट केल्या की द करंट फ्लोइंग थ्रू द इलेक्ट्रिक इज 0. IG ची व्हॅल्यू किती होईल सांगा 0 होऊन जाईल. लक्षात घ्या. राईट ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ IG बिकम्स 0. अशा पद्धतीने PQRS चे व्हॅल्यू काय केलं मी अरेंज केलं. तर ते सर्वांना ठीक आहे. मग इथे काय लिहितो फॉर suitable values of PQR and काय सांगा yes हे होऊ शकतं. समजा IG करंट फ्लो ऑलरेडी 0 तो 0 मिळवला आपण. लक्षात घ्या. त्या कमी सरस केल्या व्हॅल्यू कमी जास्त करून आपण अशा प्रकारची कंडिशन मिळवली. त्या स्पेशल केसला काय होणार पहा लक्षात घ्या. therefore पहा इक्वेशन काय सांगा 1 and इक्वेशन काय सांगा 2 becomes as इक्वेशन 1 आणि 2 कसं बनतील पहा लक्षात. 1 मध्ये IG 0 टाकायचं बघा. लक्षात घ्या. सांगा काय आलं I1P हे 0 होईल हे 0 होईल तर सर्व IG 0 असणार प्लस काय सांगा I2S इज इक्वल टू काय सांगा 0 हे मायनस होता मायनस I1P हे 0 झाले कन्सेप्ट आणि प्लस I2S इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन नंबर लागलं तर मी असं लिहितो अँड चला हे पण लिहूयात. लक्षात द्या. लक्षात सर्वांच्या ठीक आहे. पहा हे कसं होईल लक्षात द्या. IG किती झालाय 0 पहा लक्षात मायनस ब्रॅकेट मध्ये काय सांगा I1 IG 0 आहे. लक्षात घ्या. I1 लिहिला IG 0 आहे. I1 इंटू काय आलं Q आलं. नीट लक्षात द्या. मायनस ऍज इट इज हे पहा मायनस I1 लिहिला IG किती आहे 0 Q प्लस पहा लक्षात I2 आता I2 लिहिला IG किती आहे 0 तो नाही लिहिला मी आणि इंटू काय सांगा डायरेक्टली R इज इक्वल टू ठीक आहे. आलं का लक्षात I2 आला इंटू R आणि IG परत एकदा 0 म्हणजे इक्वल टू काय आलं सांगा 0. नीट लक्षात घ्या. पहा मायनस राईट ठीक आहे. पहा लक्षात द्या I1 मायनस IG इंटू काय सांगा Q IG 0 टाकला म्हणजे मायनस I1 Q राहिलं. येते लक्षात सॉरी मायनस I1 Q राहिलं. याच्यामध्ये IG 0 टाकला I2 R राहिलं आणि याच्यामध्ये IG 0 आला. आलं लक्षात. दिस टू इक्वेशन्स वी गेट राईट ठीक आहे. चला मी लागलं ते खाली लिहितो पहा लक्षात मायनस I1 Q प्लस I2 R इज इक्वल टू काय सांगा 0 हे इक्वेशन मी इथे लिहिले. लक्षात घ्या. These are the two equations, right? एक मिनिट पहा असे दोन इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. I1P प्लस I2S इक्वल टू 0 आणि I1Q प्लस I2R इक्वल टू काय सांगा 0. लक्षात आले सर्वांच्या. या इक्वेशन मध्ये IG ची व्हॅल्यू 0 टाकली मी. लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे. तर अशा रीतीने दोन इक्वेशन्स मला मिळाले. काय केले मी सर्वांच्या लक्षात आलं IG इज केप्ट 0 देन वी गेट दिस इक्वेशन्स. आता हे जे इक्वेशन आहे पहा लक्षात हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल पहा लक्षात घ्या. दिस टर्म गोज देयर म्हणजे असं होईल का I1P
इज इक्वल टू काय सांगा I2s I1p इक्वल टू I2s एक टर्म मायनस एक टर्म प्लस आहे मी ती टर्म दुसऱ्या साइडला नेली तर प्लस होऊन जाईल I1p इक्वल टू I2s होईल का I1p तिकडे गेल्यावर प्लस होईल मग I1p इक्वल टू I2s राहील इथं सुद्धा तेच करतो पहा I1q इज इक्वल टू काय सांगा I2r I1q इज इक्वल टू I2r अशा प्रकारचे आपल्याला 3 आणि 4 नंबरचे इक्वेशन्स मिळाले 3 आणि काय सांगा 4 लक्षात आलं सर्वांच्या परत एकदा ऐका मी काय सांगितलंय आय हॅव यूज्ड द काय सांगा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर दिस लूप वी गेट टू इक्वेशन्स इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 नाउ फॉर सुटेबल व्हॅल्यूज ऑफ PQRS we can काय सांगा कॅरी आउट द काय सांगा करंट टू द व्हॅल्यू 0 समजा एक असा PQRS आहे की असे आपण निवडल्या की करंट IG इक्वल टू काय सांगा 0 वेगळ्या व्हॅल्यूतून जाणारा करंट किती असेल 0 असेल असं काही किमती त्या ठिकाणी निवडल्या लक्षात आलं सर्वांच्या मग IG जर 0 झाला तर इक्वेशन कसं होईल दिस टर्म विल गेट कॅन्सल हिअर IG गेट्स कॅन्सल हिअर IG गेट्स कॅन्सल हिअर IG गेट्स कॅन्सल त्यामुळे हे इक्वेशन या पद्धतीने कन्वर्ट झालं हे इक्वेशन या पद्धतीने कन्वर्ट झालं आलं लक्षात सर्वांच्या मग अशा प्रकारचे आपल्याला 3 आणि 4 न्यू इक्वेशन्स मिळाली लक्षात घ्या मग आता इक्वेशन 3 डिवाइडेड बाय इक्वेशन काय सांगा 4 लक्षात घ्या काय आलं I1p आपण काय सांगा I1q हे पहा I1p आपण I1q इज इक्वल टू I2s I2 काय सांगा s आपण काय सांगा I2r I2s आपण काय सांगा I2r अशा पद्धतीने I1 गेट्स कॅन्सल I2 गेट्स कॅन्सल व्हॉट हॅपन्स पहा आपल्याला एक रिलेशन त्या ठिकाणी मिळाले P/Q इज इक्वल टू s आपण काय सांगा r P/Q इज इक्वल टू काय सांगा s अपॉन r तर अशा रीतीने वी गेट द काय सांगा क्वाइट कंडिशन P/Q इज इक्वल टू s अपॉन r राइट का ठीक आहे तर अशा पद्धतीचे एक रिलेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल तर दिस इज द काय सांगा रिलेशन हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळाले दिस इज कॉल्ड एज बॅलन्स्ड कंडिशन ऑफ विस्टोन्स मीटर ब्रिज बॅलन्स्ड का तर करंट फ्लोइंग थ्रू द काय सांगा IG इज 0 म्हणजे पॉइंट B आणि पॉइंट D आर ॲट द सेम पोटेन्शियल पॉइंट B आणि पॉइंट D जर सेम पोटेन्शियलला आले तर त्याच्यातून करंट वाहणार नाही कारण B आणि D मधला पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल तर करंट वाहणार नाही म्हणजे आपण म्हणायचं की पॉइंट B आणि पॉइंट D आर ॲट द सेम पोटेन्शियल म्हणजे विस्टोन मीटर ब्रिज बॅलन्स झाला but this is the balanced condition of the Whitstone meter bridge but this is the criteria which is satisfied during the balanced condition of Whitstone meter bridge P/Q में हा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय या दोन रेजिस्टन्सचा रेशो एवढा असतो पण कधी at the balanced condition मी या ठिकाणी मी लिहितो पहा लक्षात घ्या for a balanced condition याला आपण काय म्हणतो सांगा balanced condition बरोबर ठीक आहे आता पहा दिस इज द काय सांगा क्रायटेरिया फॉर द विस्टोन्स मीटर ब्रिज फॉर बॅलन्स्ड कंडिशन तर सर्वांना P/Q इक्वल टू S अपॉन R मग आता जर आपल्याला P ची व्हॅल्यू Q ची व्हॅल्यू R ची व्हॅल्यू असे तीन व्हॅल्यूज माहिती असेल तर तुम्ही S काढू शकता या कंडिशन नुसार इफ यू नो द काय सांगा P S and काय सांगा Q यू कॅन फाइंड आउट द R इफ यू नो काय सांगा S R and काय सांगा P यू कॅन फाइंड आउट Q म्हणजे इफ 3 रेजिस्टन्सेस आर नोन टू यू तीन रेजिस्टन्स जर तुम्हाला माहिती असेल आणि जर तुम्ही विस्टोनचा मीटर ब्रिज बॅलन्स केला तर तुम्ही चौथ्या रेजिस्टन्स जो तुम्हाला अननोन होता त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता इन दिस कंडिशन बरोबर म्हणून आपण म्हटलं विस्टोन्स मीटर ब्रिज इज यूज्ड टू मेजर द काय सांगा अननोन रेजिस्टन्स बरोबर अननोन रेजिस्टन्स मोजण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो चार रेजिस्टन्सचा उपयोग करायचा आहे त्यापैकी तीन जर तुम्हाला नोन असतील देन युजिंग दिस कन्सेप्ट तीन माहिती पाहिजे कुठले जर तुम्हाला आणि जर विस्टोन्स मीटर ब्रिज बॅलन्स केला तुम्ही IG इक्वल टू 0 जर डेव्हलप केलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही चौथा रेजिस्टन्स जो आहे तो किती आहे जरी तो अननोन असला तर तुम्ही या सूत्रानुसार या फॉर्म्युलानुसार त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता तर दिस इज द विस्टोन्स मीटर ब्रिज and this is the balance condition for the विस्टोन्स मीटर ब्रिज विस्टोनच्या मीटर ब्रिजची काय आहे सांगा बॅलन्स अशा प्रकारची कंडिशन आहे लक्षात ठेवा राईट लक्षात इट इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल जसे किर्चॉफचा व्होल्टेज लॉ आपण स्टार्टच केली चॅप्टरची किर्चॉफ्स काय सांगा करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज इज आल्सो इंपॉर्टंट इट इज व्हेरी इंपॉर्टंट टूल टू फाइंड आउट द करंट्स इन द डिफरंट ब्रांचेस ऑफ द काय सांगा इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये करंट काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे तसं वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये रेजिस्टन्स किती आहे अननोन रेजिस्टन्स तुमच्याकडे जर असेल तुम्हाला एखादा रेजिस्टन्स माहित नाही त्याची व्हॅल्यू तर तुम्ही विस्टोनच्या मीटर ब्रिज करून या पद्धतीने त्याला बॅलन्स करून जर तीन माहिती असेल तर चौथा त्या ठिकाणी काढू कुठली तीन माहिती असेल तर चौथा तुम्ही फाइंड आउट करू शकता युजिंग द कंडिशन कॉल्ड एज बॅलन्स कंडिशन कळते बॅलन्स अशा प्रकारे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज टू फाइंड आउट द करंट आणि विस्टोन्स मीटर ब्रिज इज यूज टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स कळते सर्वांना अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी हा मीटर ब्रिज वापरला जातो
This meter bridge is also used for the काय सांग calibrating the काय सांग measuring instrument like ammeter and voltmeter. ते सुद्धा आपण टॉपिक मध्ये पुढे सिलेबस मध्ये पाहणार आहोत. तर सध्या ही बॅलन्स्ड कंडिशन फॉर काय सांग विस्टोन मीटर ब्रिज हे लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांग विस्टोन्स मीटर ब्रिज. हे सगळं आपण जे पाहिलं कशा संदर्भात होतं विस्टोन्स मीटर ब्रिजच्या संदर्भात होतं. राईट ठीक आहे. तर नीट लक्षात घ्या. याचा स्क्रीनशॉट काढा. मी कशा पद्धतीने पहिलं या लूप मध्ये काय वापरलंय सांगा. या लूप मध्ये मी किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरला. दिस इज इक्वेशन नंबर 1. नंतर या लूप मध्ये किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरला. दिस इज इक्वेशन नंबर काय सांगा 2. नंतर फॉर अ बॅलन्स कंडिशन एक सुटेबल कंडिशन मी घेतली. PQRS व्हॅल्यू अशा पर्टिक्युलर निवडायच्या जेणेकरून IC काय होईल सांगा 0 होईल. राईट IC विल बिकम 0. मग दॅट पर्टिक्युलर केस IG 0 झाला इथं IG 0 झाला इथं IG 0 झाला. तर दिस इक्वेशन इज कन्वर्टेड लाईक दिस वन अँड दिस इक्वेशन इज कन्वर्टेड लाईक दिस वन. हे इक्वेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल आणि हे इक्वेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. मग हे आपल्याला असं लिहिता येईल I1P = I2S आणि हे असं लिहिता येईल I1Q = I2R. आणि इक्वेशन 3 आणि 4 ची डिवीजन आपण केली. You will get the P/Q = S/R. This is called as balanced condition for Westone's meter bridge. Using this condition, if 3 resistances are known to us, we can find out the 4th resistance. कळतं का? 4th unknown resistance. त्या कंडिशनचा उपयोग करून आपण अननोन रेजिस्टन्स या ठिकाणी काढू शकतो. तर दिस इज ऑल अबाउट द थिअरी ऑफ विस्टोन्स मीटर ब्रिज. लक्षात आलं सर्वांच्या. ही सगळी जी थिअरी आहे विस्टोनच्या मीटर ब्रिजची थिअरी आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम युअर पर्टिक्युलर दिस चॅप्टर. एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा विस्टोनच्या मीटर ब्रिजचा उपयोग होतो. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. थिअरी याचा स्क्रीनशॉट काढा आणि थिअरी नीट लक्षात घ्या. वारंवार पहा. यू विल गेट द काय सांगा टॉपिक अंडरस्टूड ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. राईट.